नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी बटवा बनवून दाखवणार आहे. नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. स्वामींच्या मूर्तीसाठी मी छानसं असं वस्त्र बनवून दाखवलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. आता इथे बघा खूप सुंदर असा मी बटवा तयार केलेला आहे आणि तो कसा बनवायचा मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कुठेही स्किप नाही करायचा. आता तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही कुठे काय केलेलं आहे ते. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तुम्हाला तर लाईक करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे चॅनलला. मी असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन घेऊन येणार आहे. ठीक आहे, चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा मी ब्लाऊज पीसचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. आता तुम्हाला याचं माप सांगते किती घेतलेलं आहे ते. 2 कपडे मी सेम मापाचे कटिंग केलेले आहे. याची लांबी 9 इंच घेतलेली ही बघा, दोन्ही पण 9 इंच आहे आणि रुंदी इथे 8 इंच घेतलेली हे बघा. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, रुंदी 8 इंच, लांबी 9 इंच कॅनव्हास पेपरची घेतलेली आहे आणि आपल्याला आता कॅनव्हास खाली ठेवून घ्यायचा. याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची आहे. हे बघा, इस्त्री मी फिरून घेतलेली आहे. आता याच्यासाठी आपल्याला अस्तरचे 2 कपडे लागणार आहे ह्याच मापाचे. हे बघा मी कटिंग करून घेतलेले. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे, चला आता आपण इथे काय करू, रुंदी घेतलेली आहे ना 8 इंचाला, त्या बाजूला आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि बघा खालचा ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवलेला आहे, खाली कॅनव्हास, त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे अर्धा इंचाची शिलाई मारायची आहे, ज्या बाजूला 8 इंच आहे त्या बाजूला. ठीक आहे, चला आता इथे काय करायचं आहे, आपल्याला फिनिशिंग द्यायची, म्हणजे हे दोरे वगैरे कटिंग करून घ्यायचे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला अस्तरचा कपडा समोर करून खालच्या बाजूला टर्न करायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कडेला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारताना खालचा अस्तरचा कपडा वरती पण दिसला नाही पाहिजे. ठीक आहे, चला आता इथे मी शिलाई मारून घेते आणि दुसऱ्या कपड्यावरती ह्याच पद्धतीने शिलाई मारायची आपल्याला. आता पुढे तुम्हाला सांगते काय करायचंय ते. आता इथे बघा दोन्ही कपड्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला आता इथे थोडासा आहे ना, जी ओपन बाजू आहे ना, इथे बघा एक साईडला मी राऊंड शेप देणार आहे. हे बघा इथे थोडासा असा इथे राऊंड शेप द्यायचा आहे. आणि आता इथे हा कपडा आहे ना, असा एक हे टोक आहे ना एकमेकावरती ठेवायची. हे बघा, आणि जिथे आपण राऊंड शेप दिलेला आहे तोच खालच्या साईडला पण कटिंग करून घ्यायचा आहे. आता हाच कपडा दुसऱ्या कपड्यावरती ठेवून याच पद्धतीने मी कटिंग करून घेते. हे बघा कटिंग करून झालेलं आहे दोन्ही बाजूचं. आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे मी काय करते ते. आता ज्या बाजूला आपण हे बघा इथे फिनिशिंग दिलेली आहे, शिलाई मारलेली आहे, अस्तर खालच्या साईडला टर्न केलेला, तिथे आपल्याला 2 मार्किंग करायचे आहे. पहिली मार्किंग 1 इंचाला, दुसरी मार्किंग 2 इंचाला. दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंचाच्या 2 मार्किंग करायचे आणि लाईन मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या कपड्यावरती पण आपल्याला असंच करायचंय. हे बघा दुसऱ्या कपड्याला पण आपल्याला 2 मार्किंग करायचे. हे बघा 1 इंचाला आणि 2 इंचाला. आता जिथे आपण बघा ह्या 2 लाईन मारलेल्या आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आडवी. ही बघा दोन्ही कपड्याला अशी शिलाई मारून घ्यायची. आता इथे बघा दोन्ही कपड्यावरती मी सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता इथे बघा आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे आणि आपण हे बघा 1 इंचाला 1 मार्किंग केली, 2 इंचाला 1 मार्किंग केली, म्हणजे 1-1 इंचाच्या 2 मार्किंग आहे. त्याच्यातली आपल्याला वरती
सुरू करायचं आहे शिवायला. आता तुम्हाला दाखवते. आणि जी मधली एक लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची नाही. इथून सुरुवात करायची. इथे लॉक करायचं आहे. 1 इंचापर्यंत यायचं. हे बघा इथे 1 इंच संपलेलं आहे. त्याच्या पुढे पण आपण अजून 1 इंच शिलाई मारून घेतलेली, पण आपल्याला तिथे शिलाई मारायची नाही. तिथे ओपन ठेवायचं आहे कपडा. आता तिथून पुढे पूर्ण राऊंड शेप आपण घेतलेला आहे तशीच शिलाई मारायची आहे. आता इथे बघा परत मी आलेली आहे. आता इथे परत आपली मार्किंग आलेली आहे. इथे आपल्याला मागे पुढे करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला परत हे 1 इंचाचं अंतर सोडून द्यायचं आहे. त्याच्या पुढे शिलाई मारायची आपल्याला. हे बघा लॉक करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या त्या 2 मार्किंग आहे ना 2 इंचाच्या, पहिल्या 1 इंचालाच आपल्याला शिलाई मारायची, दुसऱ्या 1 इंचाला आपल्याला शिलाई मारायची नाही. तिथला भाग ओपन ठेवायचा. आता तुम्हाला पुढे सांगते ते कशासाठी ओपन ठेवायचं आहे. हे बघा इथला भाग दोन्ही साईडनं आपलं ओपन आहे. दुसऱ्या पण कपड्यावरती आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. हे बघा इथे सुरुवात करायची आहे. हे बघा लॉक करून घेतलेलं आहे. 1 इंचापर्यंत आली. तिथून मी दाब उचलून घेतला, सुई पण उचलून घेतली आणि तो तिथला 1 इंचाचा अंतर मध्ये सोडून दिलेलं आहे आणि पूर्ण राऊंड शेप मध्ये मी परत शिलाई मारून घेते. इथे आलेली आहे. इथे परत आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचंय. सुई उचलून घ्यायची, दाब पण उचलून घ्यायचा, मधला अंतर सोडून द्यायचं, 1 इंचाचं ओपन ठेवायचंय तिथलं. आता वरती लॉक करायचंय. आता बघा हे बघा या पद्धतीने ठेवायचं, म्हणजे अस्तर दोन्ही बाजूला वरती आलं पाहिजे आणि राईट साईड आहे ना ही आतमध्ये गेली पाहिजे दोन्ही पण. हे बघा आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. परत कशी मारायची ते पण सांगते. इथे बघा इथून इथवर मारायची आहे आणि हा भाग आपल्याला परत ओपन ठेवायचा आहे. हे बघा इथला हा भाग ओपन ठेवायचा आहे. सर्वात पहिले इथे लॉक करायचं. हे बघा आपल्याला अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आहे. इथे लॉक करून घ्यायचं व्यवस्थित, 1 इंचापर्यंत यायचं. हे बघा इथे तिथून आपल्याला परत 1 इंच अंतर हे सोडून द्यायचं आहे. तिथे शिलाई मारायची नाही परत आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आता इथे बघा पूर्ण आपला राऊंड शेप झालेला आहे. आता इथे परत मी आलेली आहे. आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. इथून परत आपल्याला 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. शिलाई मारायची नाही तिथे, त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा आता आपण इथे बाहेरचे व्यवस्थित दोरे वगैरे कटिंग करून घेऊ आणि छोटे छोटे कट पण मारून घेऊ, म्हणजे छान असं कपडा पलटी होतो. आता इथे आपल्याला हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे. आता इथे मी स्केल घेते. स्केलनी व्यवस्थित असे कानेकोपरे काढून घ्यायचे आपल्याला. हे बघा बघू शकता इथे बघा. आता तुम्हाला दाखवते. हे बघा इथे दोन्ही साईडला आपलं 1 इंच आपण ओपन ठेवलेलं आहे. हे बघा इथलं हे बघा हे ओपन आहे 1 इंच दोन्ही साईड्स. आता पुढे तुम्हाला सांगते ते कशासाठी आपण ओपन ठेवलेलं आहे ते. आता इथे मी रेडीमेड नॉड घेतलेली आहे. आता नॉड पण आपल्याला किती घ्यायची ते पण दाखवते. डबल करून घेतलेली ही बघा. जितका आपला हा कपडा आहे ना त्याच्यापेक्षा बाहेर 1-1.5 इंच जास्त घ्यायची आहे दोन्ही पण साईडला. आणि हे बघा मी 2 नॉड घेतलेले आहे डबल. आता इथे मी सेफ्टी पिन घेतलेली आहे. आपल्याला आता ही नॉड आहे ना सेफ्टी पिन मध्ये ओवून घ्यायची आणि जिथे आपण 1 इंच ओपन ठेवलेलं आहे तिथे आपल्याला नॉड घालायला आतमध्ये सुरुवात करायची आहे. हे बघा आणि आपण जिथून नॉड आतमध्ये टाकली तिथूनच आपल्याला पूर्ण गोल राऊंड घेऊन बाहेर काढायची आहे. हे बघा इथून अजून आपल्याला पुढे यायचं आहे. तिथून आपल्याला पूर्ण गोल राऊंड घ्यायचा आहे आणि हे बघा
आता इथे मी बाहेर काढून घेते, म्हणजे एक ठिकाणी आपल्या दोन्ही नॉड आल्या पाहिजे. हे बघा, बघू शकता इथे आता मी सेफ्टी पिन दोन्ही नॉडला लावून ठेवते, नाहीतर त्या मध्ये जातील, नाहीतर तुम्ही गाठ मारू शकता. हे बघा, आता दुसरी सेफ्टी पिन घेतलेली आहे इथे मी, आणि त्याच्यामध्ये ही दुसरी नॉड पण ह्याच पद्धतीने ओवून घेते. हे बघा, आणि आपल्याला आता काय करायचं, ज्या बाजूने आपली इथे ओपन बाजू राहिलेली आहे, ही बघा इथे, इथून आता आपल्याला सुरुवात करायची परत नॉड आतमध्ये टाकायला. आता इथून सुरुवात केली आपण, तिथूनच आपल्याला पूर्ण गोल राऊंड घेऊन बाहेर काढायची. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे इथे बटवा, आणि तुम्ही पण बनवून बघा, तुम्हाला पण जमेल. केलं ना तर बरोबर येतं सर्व गोष्टी, नाही तर कसं केलं नाही तर ते काही येणारच नाही. ट्राय करायलाच पाहिजे. आता हे बघा, दुसऱ्या साईडला मी इथे आलेली आहे, आपण आता इथे बाहेर काढून घेऊ. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला ना, लाईक सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, दोन्ही साईडला आपल्या नॉड आलेले आहे. आता इथे मी काय करते, हे बघा, आपल्याला आहे ना 1-1.5 इंचच ठेवायची, आणि बाकीची ती कटिंग करून टाकलेली आहे, दोरे वगैरे तिला ती. आता आपल्याला याच्यासाठी लटकन बनवायची आहे. आता इथे बघा, मी हा चौकोनी कपडा कटिंग करून घेतलेला. आता तुम्ही 3 इंच 4 इंच तुम्हाला किती मोठे छोटे लटकन पाहिजे त्यानुसार तुम्ही कपडा घ्यायचा आहे. आणि बघा, ह्या पद्धतीने दोन्ही पण नॉड एकत्र ठेवायचे आहे. इथे 1/2 इंच कपडा असा खाली घ्यायचा आहे, म्हणजे लटकनला कॉर्नर निघत नाही. लॉक करून घ्यायचं आहे, इथून खाली यायचं, तिथे पण लॉक करायचं आहे. बाहेरचा कपडा आहे ना तो कटिंग करायचा आहे, 1/2 इंचच कपडा ठेवायचा आहे, आणि आपल्याला आता सरळ करून घ्यायचा आहे हा कपडा. हे बघा, दुसऱ्या साईडला पण आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे लटकन, आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ काही समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे बघा, खूप सुंदर लटकन झालेलं आहे. दुसऱ्या साईडचं आपल्याला ह्याच पद्धतीने करायचं आहे. हे बघा, असा, हे बघा, हे कॉर्नर जोडायचे मध्यभागी, हे दोन्ही पण लटकन ठेवायचे, असं फोल्ड करायचं, आणि इथे थोडंसं हा कॉर्नर आतमध्ये असा घ्यायचा, आणि दाब घ्यायचा आहे तिथे आपल्याला, म्हणजे लॉक करून घ्यायचं आहे. सरळ करून घेऊ लटकन. हे बघा, इथे दुसऱ्या बाजूचं पण लटकन तयार झालेलं आहे. बघू शकता इथे आपला बटवा तयार झालेला आहे. खूप सुंदर मी दाखवलेला आहे. हे बघा, बघू शकता. हे बघा, तुम्ही बाहेर बाजारात गेला तेव्हा पण घेऊन जाऊ शकता, गावाला गेल्या तेव्हा पण घेऊन जाऊ शकता. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी थोडं सामान पण ठेवून दाखवते. खूप भरपूर असा मोठा झालेला आहे. आता याच्या आतमध्ये पण आहे ना भरपूर अशी जागा, ही बघा, दिसत असं तुम्हाला छोटा पण भरपूर मोठा झालेला आहे. आता तुम्हाला थोडं सामान ठेवून दाखवते. आता आपण डेली रोज यूज करतो ते सामान पण असं याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही गावाला वगैरे गेल्यानंतर. हे बघा, पुष्कळ सामान बसतं याच्यामध्ये, किंवा मोबाईल पण ठेवू शकता. हे बघा, मी तुम्हाला मोबाईल ठेवून दाखवते. खूप छान पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. काही थोडंफार तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि हे बघा, ह्याच पद्धतीने असा तुम्ही पण बनवायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. चला आता भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येईल, पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत चला आणि लाईक करत चला. थँक्यू, धन्यवाद.